पावसाळा सुरू आहे, कॉर्नचं सीझन सुरू आहे. माझ्या चॅनलला तुम्ही कॉर्नच्या भरपूर अशा रेसिपी बघितल्या असेल, तर आज मी परत एकदा घेऊन आली आहे अगदी सोप्या पद्धतीने बेबी कॉर्न कुरकुरे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझ्या पूर्वीचे बेबी कॉर्न खूप असे फेवरेट आहे. त्यासाठी घेतलं आहे मस्तपैकी आपण ताजे मस्त बेबी कॉर्न. त्याला मस्तपैकी मी काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. त्यामध्ये पाणी टाकणार आहे, मस्त हाताने चोळून बेबी कॉर्न साफ करून घेणार आहे, धुवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये मी बेबी कॉर्न काढून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी पाणी, थोडंसं आपलं असं जास्त पाणी टाकायचं आहे आणि सोबत टाकणार आहे मीठ. आता मस्तपैकी मी गॅसवर झाकण ठेवून याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे, म्हणजे उकळून घेणार आहे. बघा आपल्याला बेबीकॉर्न मस्तपैकी उकळून घ्यायचे आहे. बेबीकॉर्न झाल्यानंतर ते नरम पडतात आणि मस्तपैकी घरामध्ये स्मेल सुटतो. बघा आता वर करणार आहे आपण कुरकुरेचं कोट. त्यासाठी घेणार आहे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी घेतला आहे कॉर्नफ्लावर. आता हे पीठ एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. त्यामुळे टाकणार आहे मी स्पायसेस, तिखट, हळद, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ, मिरेपूड आणि टाकणार आहे मस्तपैकी चाट मसाला. आता सर्व स्पायसेस आणि पीठ मी मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. आपल्या चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, न चुकणारी रेसिपी आहे. कुरकुरीत असे बेबीकॉर्न तयार होतात आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल बघा. आणि त्यासोबतच ते खूप हेल्दी पण आहे. मस्तपैकी आपले बेबीकॉर्न उखळले होते. आता मी काय करणार आहे, त्या बेबीकॉर्नला अलग करून घेणार आहे. बघा आता हे गरमागरम बेबीकॉर्न आहे ते मी पिठामध्ये मस्तपैकी घोळून घेणार आहे. घोळताना आपण लक्ष द्यायचं आहे. एक्स्ट्रा पीठ जे आहे ते आपल्याला मस्तपैकी काढून पण घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या प्लेटमध्ये बेबीकॉर्न घोळून ठेवले आहे पिठामध्ये. बघा आता काय करणार आहे, जे उरलेलं पीठ आहे ते मी एका लंब्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. बघा यामुळे काय होते, पिठाचं प्रमाण पण कमी लागते आणि बेबीकॉर्न आपण व्यवस्थित डीप करू शकतो. आहे की नाही व्यवस्थित, मस्त आयडिया. अशा पद्धतीने तुम्ही अशा भांड्यामध्ये काढून घ्या पीठ, त्यामध्ये पाणी टाका आणि अशा पद्धतीची एक स्लरी तयार करून घ्या. बघा आपल्याला छान त्या स्लरी तयार करायची आहे. आणि बेबीकॉर्नच्या शेवटच्या भागाला आपल्याला टूथपिक असं ॲड करायचं आहे. बेबीकॉर्न व्यवस्थित शिजल्या त्यामुळे इझिली टूथपिक इन्सर्ट होऊ शकतात. बघा आपल्याला त्यामुळे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छान असे आणि काळजीपूर्वक टाकायचे आहे. नंतर आपण जे स्लरी तयार केली होती त्यामध्ये आपल्याला बेबीकॉर्न डीप करायचा आहे. बघा आपले हात पण भरणार नाही आणि व्यवस्थित डीप होईल. सर्व बाजूला व्यवस्थित मस्त आपलं पीठ लागेल. बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे. बेबीकॉर्नला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं असलं पाहिजे, नंतर ते चिकटतात. मग सुरुवातीचे बेबीकॉर्न चिटकले होते कारण तेल जरा बरोबर गरम झालं नव्हतं. बघा छान त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि त्याला मस्तपैकी कुरकुरीत सोनेरी गोल्डन कलर येऊपर्यंत मस्तपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा मस्तपैकी आपल्याला बघा थोडेसे चिटकले होते, तुम्ही जर तेल चांगलं गरम होऊ दे जा. बघा छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे, एकदम क्रंची आहे, तुम्हाला डोळ्यांना समजू शकत असेल. अशा पद्धतीने माझे बाकीचे पण बेबीकॉर्न मी तळून घेतले. त्यावर टाकला आहे मस्तपैकी चाट मसाला आणि गरमागरम बेबीकॉर्न मी सर्व केलं. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.